मी स्मिता जोशी मॅडमना विनंती करतो की मॅडम आपण मार्गदर्शन सुरू करूया. नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा. कारण संक्रांत सुरू झाल्यानंतर संक्रांतीचा सण हा आपण रथसप्तमीपर्यंत साजरा करत असतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच निमित्ताने आपण जी काही नात्यामध्ये कटुता निर्माण झालेली असेल, काही लोकांशी आपण बोलत नसू किंवा काही वाद निर्माण झालेले असतील, तर ते वाद आपल्याला सोडवण्यासाठी आपण तिळगुळ देतो त्यांना आणि बोलतो की तिळगुळ घ्या आणि गोड बोला. याच पद्धतीनं आपण आपल्या नात्यांमध्ये, घरच्या नात्यांमध्ये सुद्धा आपण गोडवा कसा आणायचा या दृष्टीने आज आपल्याला चर्चा करायची आहे. डॉक्टर पाठक सोबत आहेत, गरड आहेत आपल्या सोबत, आणि काही प्रश्न आपण इथे उपस्थित करणार आहोत, त्याच्यावरनं आपल्याला चर्चा करायची आहे. कालच या वेबिनारच्या निमित्ताने एक व्हिडिओ मी शूट केलेला होता आणि पाठवला होता आपल्या सगळ्यांना, की माझं एक अनुभव शेअर केला होता. मी पुन्हा एकदा ज्यांनी नसेल पाहिला त्यांच्यासाठी शेअर करते की माझ्याकडे एक कपल आलेलं होतं आणि त्यांना दोघांना लग्न करायचं होतं. दोघंही एकमेकांच्या रिलेशनशिप मध्ये होते गेली 4 वर्ष आणि लग्न करायचंय म्हणून म्हणाले की आता काय करावं आम्ही ते तुम्ही सांगा, कारण का आमचे आई वडील अजिबातच मान्यता देत नाहीयेत, पण काही झालं तरी आम्हाला लग्न करायचंच आहे. शेवटी दोघांची इच्छा आणि म्हणून दोघांनी लग्न केलं. पण 6 महिने अवघे त्यांचा संसार झाला असेल आणि अगदी परवा परत माझ्याकडे आले आणि सांगितलं त्यांनी की आम्हाला आता दोघांचंही एकमेकांचं तोंडही बघायचं नाहीये आणि अजिबात एकमेकांसोबत राहायचं नाही. म्हटलं असं कसं काय, तुम्ही तर एकमेकांशिवाय जगू शकत नाही असं म्हणालेलं होतात आणि आता का बरं असं झालंय? नाही, आता मला तिचा स्वभाव समजला एकत्र राहिल्यानंतर आणि आता मला तिच्या सोबत राहायचं नाहीये. आणि म्हणून मग घटस्फोटाची केस कधी दाखल करता येईल आणि काय करता येईल याची चौकशी करण्यासाठी ते आले होते. खरंच एकमेकांच्या सोबत आयुष्य घालवण्यासाठी संसारामध्ये एकत्र येतात, लग्न करतात आणि मग लग्न केल्यानंतर काही दिवसातच असं का बरं होतं की आमचं जमत नाहीये? खरं तर कोणीही लग्न मोडण्याच्या उद्देशाने किंवा आपल्याला एकमेकांना कोणाला तरी फसवायचंय म्हणून कोणीही लग्न करत नाही. कारण आपले आयुष्य कोण पणाला लावेल? काही जण असं म्हणतात की बाबा या मुलीला पैसे पाहिजे होते आणि म्हणून तिनं लग्न केलं किंवा यांनी मुद्दामच माझी फसवणूक केली, पण असं कोणीही आपलं आयुष्य पणाला लावणार नाही. तर अशा पद्धतीने लग्न होतं आणि पण ते लग्न का टिकत नाही याच्यावर थोडासा फोकस आपल्याला करायचा आहे आज, की ह्या नात्यांमध्ये जे काही ताणतणाव निर्माण होतात ते कशामुळे निर्माण होतात. जर दोघही एकमेकांना आयुष्यभर साथ द्यायची म्हणून एकत्र आलेले आहेत, तर तरी सुद्धा काही दिवसांनी असं का बरं होतं की मला तुझं काहीच पटत नाहीये, मला तिचं काहीच पटत नाहीये. तर या पद्धतीनं आपण जर थोडासा अभ्यास केला तर बघा की प्रत्येकाच्या काही अपेक्षा असतात लग्नाच्या बाबतीमध्ये, आणि मला अशा प्रकारचा जोडीदार हवा, तशा प्रकारचा जोडीदार हवा, अशी स्वप्न बघितलेली असतात. आणि मग ती सगळी स्वप्न लग्न झाल्यानंतर पूर्ण होतातच असं नाहीये. मला समजून घेणारा नवरा हवा असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं आणि मला समजून घेणारी बायको हवी असं प्रत्येक पुरुषाला वाटत असतं. पण असं हे समजून घेण्याची व्याख्या काय आहे हे अजून कोणालाही कधीही कळलेली नाहीये, कारण प्रत्येकाचं लायकिंग वेगळं असतं. सुख म्हणजे नक्की काय असतं असं जर प्रत्येकाला विचारलं तर प्रत्येकाची व्याख्या वेगळी असते हो सुखाची. एखादीला असं वाटेल की एखाद्या नवऱ्याने मला एखादं सरप्राईज गिफ्ट दिलं तर मग मला त्याच्यामध्ये सुख वाटतं. एखादीला असं वाटेल की एक छान सुंदर दागिना मला दिला नवऱ्याने तर मला त्याच्यामध्ये सुख वाटतं. एखाद्या बाईला असं वाटतं की माझ्या आई वडिलांना जर यांनी नीट बघितलं किंवा त्यांच्याशी गोडीने बोललं, त्यांना पण समजून घेतलं तर मग मला सगळ्यात जास्त सुख आहे. म्हणजेच काय की सुखाची व्याख्या ही प्रत्येकाची वेगळी असते. एखाद्या बाईने घरामध्ये जर चांगलं करिअर केलं आणि खूप छान लठ्ठ पगाराची नोकरी मिळवली, पैसा कमवून आणला, घरातल्या वस्तू घेतल्या, तर त्या नवऱ्याला छान सुख वाटतं. तर एखाद्याला असं वाटतं की तिने छान स्वयंपाक करावा घरामध्ये आणि मी ऑफिसमधून आल्यानंतर गरमागरम पोह्याची डिश मला द्यावी, चहा द्यावा, हसतमुखाने माझं स्वागत करावं आणि त्याच्यातच माझं सुख आहे. म्हणजेच काय की प्रत्येकाच्या सुखाच्या व्याख्या आणि प्रत्येकाच्या जोडीदाराकडच्या अपेक्षा या वेगळ्या असतात. आणि लग्न व्हायच्या आधी काय असतं की आपण काही वेळच, काही क्षणच एकमेकांना भेटलेला असतो आणि त्याच्यामुळं एकमेकांच्या स्वभावाची अजिबात कल्पना नसते. आणि ज्या वेळेला
एकत्र सहवासामध्ये एकत्र दोघ जण राहायला लागतात, तेव्हा मग लक्षात येतं की अरे नाही, आपल्याला जसं वाटलं होतं तशी ही नाहीच आहे. खरं तर ती खूप हुशार आणि पोस्ट ग्रॅज्युएट झालेली, इंजिनियर झालेली आहे, आर्किटेक्ट झालेली आहे, आणि मला असं वाटलं की ती करिअरिस्ट असेल आणि आपल्याला तिचा सहवास मिळेल आणि खूप छान ग्रोथ करता येईल दोघांनी मिळून. पण हिला काय नुसतं घरातल्या कामातच लक्ष. किंवा एखादी अशी असेल की ती फक्त करिअरच करणारी आहे, की खूप सुंदर दिसणारी. खरं तर एखाद्या लग्नाच्या आधी तिनं मला छान कांदा भजी खायला घातली होती स्वतःच्या हाताने करून, आणि म्हणून मला असं वाटलं की घरामध्ये ती सगळ्या काही गोष्टी करेल, पण कसलं काय हो, 2 वेळचा स्वयंपाक सुद्धा तिला नीट जमत नाही. आणि मग काय होतं की हळूहळू असं एकमेकांचे स्वभाव समजायला लागतात. त्या स्वभावातले कंगोरे जे असतात ना, ते एकत्र राहिल्यानंतरच समजायला लागतात. आणि मग 4 वर्ष जरी रिलेशनशिप मध्ये असाल तरी सुद्धा लग्नानंतर 4 महिने सुद्धा एकत्र राहू शकत नाही. कारण का, की हे स्वभाव एकमेकांचे एकमेकांना खुपायला लागतात आणि मग एकमेकांना त्रास व्हायला लागतो की नकोच राहायला. तुम्ही बघा की मुलाचं लग्न झालेलं आहे आणि नवीन सून घरात आलेली आहे, तर ती सासू जी आहे ना, ती सगळ्यांना सांगत जाते की माझी सून इतकी गुणाची, इतके गुण आहेत तिच्यामध्ये, इतकं सगळं चांगलं आहे असं सगळ्यांना सांगते. पण 6 महिने होऊ देत आणि त्यांच्या घरामध्ये डोकून बघा, तेव्हा काय, की मग दुसरं कुणी आलं की अगं काय सांगायचं, नाही ना बाई, हे सगळं करतच नाही, मला वाटलं होतं असं, खूप अपेक्षा होत्या तिच्याकडनं पण त्या नाही पूर्ण झाल्या. म्हणजेच काय होतं की प्रत्येकाच्या दुसऱ्याकडनं काही अपेक्षा असतं. लग्नामध्ये फक्त 2 व्यक्ती एकत्र येत नाहीयेत, तर 2 कुटुंब एकत्र येतात. मग तिला असं वाटतं की माझ्या आई वडिलांनाही यांनी मान द्यायला पाहिजे, त्या पद्धतीनं राहायला पाहिजे. पण काही लोक स्टिरियोटाईप असतात की नाही नाही, मुलाकडचे आहेत ना, मग मुलीकडच्याच लोकांनी विचारायला पाहिजे. मग घरातल्या सगळ्यांशी कसा संवाद साधायचा हे प्रत्येकाचं वेगळं असतं. आणि त्याच्यामुळं काय होतं की या अपेक्षांचा भंग झाला की मग नकोसं वाटायला लागतं एकमेकांसोबत, आणि मग तिथून कुठेतरी नात्यामध्ये थोडा थोडा दुरावा निर्माण व्हायला म्हणजे सुरुवात होते. बरोबर आहे ना सर? म्हणजे सर पण आहेत माझ्यासोबत, आणि म्हणजे दोन्ही आपण एक नातेसंबंधातला पती पत्नी नातेसंबंध या संदर्भातही बघणार आहोत, त्याचबरोबर कुटुंबातल्या इतर नात्यांबद्दलही आपण आज विचार करणार आहोत. सुरुवातीला आपण जर बघितलं तर पहिलं पती पत्नीचे संबंध चांगले असायला पाहिजे, आणि ते जर चांगले असतील तर मग कुटुंबातले संबंध आपोआपच चांगले होतात. पण पती पत्नींचे संबंध खूप चांगले होण्यासाठी मला वाटतं डॉक्टर पाठक तुम्ही सांगाल का की नक्की काय दोघांच्या मध्ये ट्युनिंग जमायला पाहिजे? मॅडम, थोडं पुढे जायच्या अगोदर मला हं, तुम्हाला एक थोडासा प्रश्न विचारावासा वाटतो, हा, की तुम्ही म्हणलात की अपेक्षांचं ओझं किंवा अपेक्षा हं, वेगवेगळ्या असतात. तर हं, ह्याच्यामध्ये असंही असू शकतं ना, की प्रत्येकाचं एकमेकांकडूनचे जे होऊ शकतं किंवा करायला पाहिजे हे गृहीत धरलं जातं. म्हणजे हो, स्त्री असेल तर तिने हं, घरात सगळं काम करायलाच पाहिजे, तिने नोकरी पण करायला पाहिजे, तिने मुलाबाळांना सांभाळायलाच पाहिजे. हं, नवरा जर असेल तर त्यांनी घरी आल्यावरती काही काम करायचं नाही, पण बाहेरची सगळी त्यांनीच कामं करायला पाहिजे. हं, सगळं त्यांनी घर जमवायला पाहिजे. त्यांनी सगळ्यांना जोडून घेतलं पाहिजे. अशा हं, गृहीत धरलेल्या काही गोष्टी असतात. हं. त्याच्यामुळे काही ताणतणाव येतो का? हो सर, हे तर नक्कीच होतं. कारण काय आहे की मी जे म्हंटल की अपेक्षा वेगळ्या असतात. तर तसं की लग्न झाल्यानंतर की घरातल्या सुनेनी या सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजेत, असं एक त्या सासूनी गृहीत धरलेलंच असतं की नाही. घरातले सणवार असू देत किंवा सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक असू देत, तर हे त्या सुनेनी केलं पाहिजे. मग ती करिअर करणारी असू देत किंवा अजून काही नुसतं घरात बसलेली असू देत, पण तिनं घरातली जबाबदारी सांभाळायला पाहिजे असं सासूने गृहीत धरलेलं असतं. आणि मग आपली सून जर करिअर करणारी आहे, ती इंजिनियर आहे आणि एक IT कंपनीमध्ये जॉब करते, तर तिच्या येण्याच्या वेळा या नक्की नाही आहेत ना. आणि समजा आता बघा की आता लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये खूप साऱ्या पती पत्नींमध्ये किंवा कौटुंबिक वाद वाढले असं आपण म्हणतो. ते का होतं की घरामध्ये ती आहे आणि वर्क फ्रॉम होम आहे, पण तरी आता ती घरातच आहे ना, मग तिनं स्वयंपाक केलं तर काय हरकत आहे? अरे पण तिला मीटिंग्स अटेंड करायला लागतात ना, त्या वेळेत तिनं बसायला लागतं कॉम्प्युटर समोर. हे काय थोडंसं त्यांना थांबायला सांगता येत नाही का? आपलं स्वयंपाक पूर्ण करून घेऊन मग बसायचं, असं सासूला वाटतं. म्हणजे जे स्टिरियोटाईप असतं की
सुनेनी हे केलं पाहिजे, नवऱ्याने हे केलं पाहिजे, किंवा सासूने हे केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या मनामध्ये आपण गृहीत धरतो आणि त्या ज्या गोष्टी आपल्याला पूर्ण होताना दिसत नाहीत, मग तिथे तणावाची सुरुवात होते. म्हणजे आता बाईला असं वाटतं की घरात आर्थिक जबाबदारीचं सगळं जे काम आहे ते नवऱ्यानेच केलं पाहिजे, आणि बाकीच्या काय गोष्टी, घरात किराणा माल संपलाय, दूध भाजीपाला संपलाय, त्या मी आणल्या पाहिजे. पण समजा जर नवऱ्याची अशा अपेक्षा असेल की नाही, तिनं माझ्या बरोबर बसावं आणि तिनं या गोष्टीत लक्ष घालावं, आणि ती जर लक्ष घालत नसेल तर तिथं पण वाद निर्माण होतो. किंवा घरातल्या काही कामांमध्ये मदत करावी त्यांनी, हे गृहीतच धरलेलं असतं ना, तर तेही होत नाही पूर्ण. अहो साधं बघा की काही गोष्टी अशा असतात, आता आपण पुढे हळूहळू जसं जाऊ तसं आपल्याला समजेलच की या नात्यातला गोडवा निर्माण करण्यासाठी काय करायला पाहिजे. पण ज्या गोष्टी गृहीत आपण धरतो आणि त्या पूर्ण होत नाहीत, तिथे नक्कीच तणावाची सुरुवात होत असते. याच्यामध्ये मला एक माझ्याकडे सध्या चालू असलेल्या एका केस बद्दल बोलावंसं वाटतं. नवरा जो आहे तो चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि अतिशय प्रथितयश चार्टर्ड अकाउंटंट आहे. त्यामुळे कॉमर्स, फायनान्स, क्रेडिट, डेबिट हे सगळं त्याला अगदी रोजचं आहे. आणि जी बायको आहे ती ऍक्च्युली एका शाळेमध्ये काउन्सिलर आहे, आणि तिला ह्या फायनान्स या गोष्टीबद्दल काही ओकाठो कळत नाही. आणि त्या दोघांमध्ये वाद ह्याच्यामुळे होतात की अहो सर, तिला साधं क्रेडिट म्हणजे काय, डेबिट म्हणजे काय हे माहित नाही, असं कसं होऊ शकतं. तिला थोडं तरी फायनान्सचं माहितीच पाहिजे. तिला हेही माहित नाही तिला पगार किती आहे, त्याच्यातून पीएफ किती कट होतो, काय कट होतो, तिला पेन्शन किती लागू होणार आहे, तिचा पगार काय, ते कसलं कटिंग आहे, काहीच माहित नाही. हे असं कसं चालेल. हे त्या चार्टर्ड अकाउंटंट नवऱ्यानी गृहीत धरलंय की नाही, सगळ्यांना हे माहितीच पाहिजे. तर ही गृहीत धरण्याची जी गोष्ट आहे ना, ती माझ्या मते जसं लग्नाचं वय किंवा वर्ष वाढत जातात तसं आपण जास्त जास्त ते गृहीत धरायला लागतो असं मला वाटतं. म्हणजे पहिल्या वर्षीमध्ये थोडंसं नाविन्य असतं, त्याच्यामुळे काही गोष्टी एकमेकांच्या समजुतीने घेतात. पण जसं जसं वर्ष लग्नाची होत राहतात तसं मग काही गोष्टी गृहीत धरल्या जातात की ही गोष्ट बायकोनीच करायची, ही गोष्ट नवऱ्यानीच करायची, हे त्याचंच काम आहे किंवा तिचंच काम आहे. आणि तिथून माझ्यामध्ये थोडासा वादविवाद, थोडस त्यांच्यामध्ये एक प्रकारची तेढ निर्माण व्हायला लागते. आणि ह्याला माझ्या मते मदत आजूबाजूचे लोक पण करतात. म्हणजे मग त्याच्यामध्ये सासूना असतील किंवा त्या मुलीचे आई वडील असतील. बऱ्याच वेळेला मुलं, स्वतःचीच मुलं हे गृहीत धरतात की आईचं हे काम आहे आणि वडिलांचं हे काम आहे. म्हणजे बघा ना की बऱ्याच वेळेला मुलाला जर भूक लागली तर तो आईकडे जातो, तो वडिलांकडे जात नाही. पण शाळेतली फी भरायची आहे तर तो वडिलांकडे जातो, आईकडे जात नाही. तर ही जी गृहीत धरलेली गोष्ट आहे ही नात्यामध्ये अडचणीची समजून येते. आणि त्यामुळे मला म्हणते सगळ्यात पहिलं दोघांनीही एकमेकांना समजून एकमेकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या एकमेकांशी शेअर करणं हे फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. तर ह्या जर अपेक्षा आपण फायनलाइज केल्या की हा हे हिचंच काम आहे हे त्याचंच काम आहे, तर मग नातं कुठेतरी एका पॉइंटला अडचणीत येत. त्यामुळे कुठलंही काम एखाद्या व्यक्तीचं नसून ते त्या कुटुंबाचं आहे हे पहिलं गृहीत धरायला पाहिजे असं मला वाटतं. तुमचं मत मॅडम? हो बरोबर आहे अगदी. की म्हणूनच की आपण विवाहपूर्व समुपदेशन करून घ्यावं असं का म्हणतो, की विवाहपूर्व समुपदेशनामध्ये हेच अपेक्षित आहे की एकमेकांच्या गरजा काय आहेत, एकमेकांना काय वाटतंय आणि जोडीदारांच्याकडनं अपेक्षा काय आहेत हे एकमेकांनी समजून घ्यावं. फक्त की तू कशी छान दिसलीस आणि तू मला कशी आवडलीस किंवा तुझ्यातलं काय आवडलं एवढंच एकमेकांशी चर्चा होते. आणि मग लग्नाचा इव्हेंट कसा करायचा, की कुठे लग्न करायचंय, त्यावेळेला कोणती थीम करायची आणि कुठल्या साड्या नेसायच्या आणि कुठले ड्रेसेस घालायचे, किंवा प्री मॅरेजचं म्हणजे प्री वेडिंग शूटिंग हल्ली केलं जातं वेगवेगळ्या पद्धतीनं, तर ते कसं करायचं याच्यावरच चर्चा होते. खरं तर ही चर्चा खूप महत्वाची आहे की लग्नानंतर आपल्याला काय करायचं आहे. म्हणजे याला जास्त भर दिलाच जात नाही, फक्त आपल्याला इव्हेंट, लग्न हा इव्हेंट झालेला आहे
आणि हा इव्हेंट कसा चांगल्या पद्धतीनं पार पडता येईल एवढंच लग्नाच्या आधी बघितलं जातं. तर असं न करता प्रत्येकाने हे लक्षात घ्यावं की आपल्या नात्यामध्ये आणि आपल्या कुटुंबामध्ये जर गोडवा निर्माण करायचा असेल कायमस्वरूपी, तर लग्नाच्या आधीच काही गोष्टी एकमेकांशी बोलणं महत्वाचं आहे. फक्त पती पत्नीच असं नाहीये, तर आता घरामध्ये की सासूला काय अपेक्षा आहे नक्की, की तिनं घरातल्या कुठल्या गोष्टी केल्या केल्या पाहिजेत असं तिला वाटतंय, किंवा नोकरी करावी किंवा नाही करावी, किंवा तिची नोकरी हिनं ऍक्सेप्ट केली आहे किंवा नाही, किंवा लग्नाच्या आधी असं म्हणतात फक्त की जाऊ दे रे, लग्न होऊन येऊ देत, घरातल्या जबाबदाऱ्या पडले की आपोआप घरात बसतीये. तर असं हे गृहीत धरणं योग्य नाही ना. तिला आधी विचारायला हवं किंवा अशी वेळ आली तर तू नोकरी सोडणार आहेस का, मग तू घरातल्या गोष्टी करणार आहेस का, मग घरातल्या जबाबदाऱ्या पडल्या किंवा काय पाण्यात पडलं की पोहता येतं, होईल आपोआप सगळं, असं गृहीत कोणीही धरू नये. आणि म्हणूनच लग्नाच्या आधी सुद्धा ह्या चर्चा एकमेकांशी होणं हे खूप गरजेचं आहे. हे या गोष्टी जर झाल्या तर थोडंसं पुढे जाऊन जे काही वाद निर्माण होतात तर ते तिथल्या तिथेच कसे मिटवता येतील या दृष्टीने प्रयत्न करणं हे सुलभ जातं जास्त. मला वाटतं काही हँड राईज पण होत आहेत, आपण त्यांचे पण प्रश्न घेऊयात का मधून अधून? हा चालेल. फक्त मला ह्याच्यामध्ये एक थोडासा तुम्हाला प्रश्न विचारावासा वाटतो की हा, सध्या बोला. आंतरजातीय विवाह, लव्ह मॅरेज याच्याबद्दल खूप चर्चा होतीये, कायदेशीर खूप गोष्टी होत आहेत. तर खरंच ह्याच्यामध्ये ते जे नवरा बायको असतात, मग ते आंतरजातीय विवाह असेल, प्रेम विवाह असेल, या नात्यामध्ये ती दोन्हीही नवरा आणि बायको एकमेकांना जास्त सांभाळून घेऊ शकतात का? का त्यांच्यामध्ये तेढ अधिक जास्त निर्माण होते? आता विवाह हा कोणताही असो, म्हणजे लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज असो, या दोन्ही मध्ये अडचणी या येतातच. कारण काय आहे की दोन व्यक्ती या स्वतंत्र विचारांच्या असतात. प्रत्येकाला आपले स्वतंत्र विचार असतात, काही स्वतःच्या अपेक्षा असतात वेगळ्या, आणि त्या एकत्र आल्यानंतर या सगळ्या गोष्टी सगळ्या पूर्ण होतातच असं नाहीये. आता हे बघा की प्रेम विवाहामध्ये आपण असं म्हणतो की दोघंही एकमेकांना ओळखत असतात, माहिती असतात सगळं. मग मी पहिल्यांदाच एक उदाहरण दिलं ना की 6 महिन्यातच ते का बरं घटस्फोटासाठी आले. मग आंतरजातीय विवाहामध्ये सुद्धा की आधी असं वाटतं की छे, मी माझा धर्म किंवा माझं जे काय आहे ते सगळं फॉलो करेन, तू तुझं फॉलो कर, आणि असं म्हणून तेव्हा आधी की आपण दोघं लग्न करूया, आपण एकमेकांना समजून घेऊ, असं होतं. पण काय होतं आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहांमध्ये की खूप कुटुंबाचं सगळं वातावरण वेगळं असतं. म्हणजे ज्या वातावरणामध्ये ज्या बालपणापासून आपण वाढलेलो आहोत आणि आता एकदम नवीन घरामध्ये गेल्यानंतर त्या घरातल्या पद्धती जर सगळ्या वेगळ्या असतील तर त्या मुलीला ऍडजस्ट करून घेणं अवघड जातं. त्या मुलाला सुद्धा हिला कसं सांभाळून घ्यायचं या सगळ्या गोष्टींमध्ये अवघड जातं. साध्या खाण्यापिण्याच्या सवयींपासून सुद्धा खूप बदल असतो ना, की समजा साऊथ इंडियन मुलगी असेल तर तिला इडली डोसा या सगळ्या गोष्टी रोजच्या आहेत असं वाटतं, आणि तेच जर बायको रोज करायला लागली तर याला असं वाटतं की हिला काय स्वयंपाक येतोय की नाही, पोळी भाजी कधी, भाकरी पिठलं भाकरी कधी खाऊ घालेल की नाही मला. आणि या अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्याच्यावरनं सुद्धा वाद होतो. आणि म्हणून ना एकमेकांना स्वीकार करणं हे खूप महत्वाचं असतं. तो स्वीकार जर पहिल्यापासून झाला, अनकंडिशनल स्वीकार असं आपण म्हणतो, अनकंडिशनल ऍक्सेप्टन्स, हा जर सुरुवातीपासून असेल तर मग आपल्याला येणाऱ्या अडचणी ह्या कमी होतील असं मला वाटतंय. म्हणूनच की ते प्रेमविवाह असो किंवा नियोजित विवाह असो, तो दोन्हीकडे हे वाद असणारच आहे. आणि मला तर असं वाटतं की प्रेम विवाहामध्ये एकमेकांकडनं अपेक्षा खूप असतात. जो काही आमचा अभ्यास आहे त्याच्यावरून मी सांगेन की अपेक्षा इतक्या की पॉझिटिव्हनेस खूप असतो, की मी तिच्यावर प्रेम केलंय म्हणल्यानंतर तिनं कोणाशी बोलायचंही नाही किंवा त्यांनी इतर कोणाशी बोलायचं नाही, तो फक्त माझा आणि माझाच असला पाहिजे, ती फक्त माझी आणि माझीच असली पाहिजे. म्हणजे जी एकमेकांना स्पेस द्यायला पाहिजे ती स्पेसही दिली जात नाही, आणि त्याच्यामुळं काय होतं की दोघांमध्ये वाद निर्माण होतात. आणि मग इतका पॉझिटिव्हनेस वाढतो तो की मग एकमेकांवर संशय घेणं आणि मग एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं, याच्यातनं ते नातं इतकं भरकटत जातं की मग अरे कधी प्रेमाचे शब्द यांनी म्हणजे एकमेकांशी केलेले होते हे सुद्धा हे लोक विसरून जातात आणि एकमेकांसमोर वैर्यासारखे उभे राहतात. हे आम्ही रोज कौटुंबिक न्यायालयात बघत असतो. एक या प्रेमविवाहाची एक गोष्ट मी थोडीशी सांगतो
एक जोडपं होतं, दोघांमध्ये खूप छान प्रेम होतं आणि त्या दोघांमध्ये लग्ना अगोदरच शारीरिक संबंध पण आले होते. लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर तो मुलगा त्यांच्यामध्ये संबंध पण आले, महिनाभर 2 महिने ते एकत्र पण राहिले आणि त्याच्यानंतर मग तो मुलगा म्हणला, नाही आता मला तुझ्याबरोबर राहायचं नाही. का? कारण मला वाटतंय की तुझ्या अगोदर कोणाशी तरी शारीरिक संबंध आलेले आहेत. लक्षात घ्या, लग्ना अगोदर या दोघांचेच संबंध आले होते, लग्नानंतरही आले आणि 2 महिन्यानंतर तो मुलांनी म्हटलं, नाही नाही आता नाही, मला असं मला वाटतं की तुझे कोणाबरोबर तरी शारीरिक संबंध आलेले आहेत, त्याच्यामुळे आम्हाला हे तोडायचंय. याचा अर्थ की तू व्हर्जिन नाहीये किंवा कुमारिका नाहीयेस. तर ह्या अशा ज्या गोष्टी आहेत ह्या बऱ्याच वेळेला अज्ञानाने होतात. म्हणजे अज्ञान हे एक गोष्ट आहे आणि दुसरं म्हणजे की एकमेकांशी चर्चाच होत नाही. लग्न अगोदर पण होत नाही, लग्नानंतरही होत नाही आणि त्यामुळेच मॅडम जसं म्हणल्या की विवाहपूर्व संश्लेषण करून घेणं हे का गरजेचं आहे हे माझ्या मते या उदाहरणामधून जास्त चांगल्या प्रकारे आपल्याला कळतं. मला एक विचारायचं मॅडम की कुटुंबात असणारं स्वातंत्र्य आणि त्या स्वातंत्र्य असल्यामुळे नातेसंबंधामध्ये कटुता येते का? आता प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य हवं असं वाटत असतं की आता लग्न झाल्यानंतर समजा जर त्या स्त्रीला की ती नोकरी करत असली आणि तिच्या पैशाचं काय करायचं हे स्वातंत्र्य तिला हवं आहे आणि ते दिलेलं आहे घरच्यांनी समजा. आणि ते स्वातंत्र्य म्हणजे मग समजा जर ती सगळे पैसे आपल्या आई वडिलांना देत असेल किंवा अजून दुसऱ्या वेगळ्या ठिकाणी खर्च करत असेल आणि त्याच्यामुळं जर वाद निर्माण झाले दोघांमध्ये, तर मग हे स्वातंत्र्य देऊन सुद्धा की का बरं वाद होत आहेत असं जर आपण बघितलं, स्वातंत्र्य हे फक्त आर्थिकच असं नाहीये, प्रत्येक बाबतीमध्ये आहे. आता खूप जमाना बदललेला आहे. आपण कपड्यांवरनं किंवा तिनं कुठले कपडे घालायचे कुठले नाही याच्यावर काही इतका पूर्वीसारखा हे नसतो. पूर्वी कसं की घरात साड्या नेसल्या पाहिजे किंवा ड्रेस नाही घातले पाहिजे असं होतं. आता तसं राहिलेलं नाहीये. पण मग स्वातंत्र्य दिलं म्हणजे त्या स्वातंत्र्याचा किती उपभोग घ्यायचा आणि त्या स्वातंत्र्यामुळं कसे वाद निर्माण होतात याची काही उदाहरणं आपण बघूया. आता मी जे पहिलं उदाहरण दिलं की आर्थिक स्वातंत्र्य आहे त्या स्त्रीला. मग ती काय करायची की आपल्या वडिलांनी काही कर्ज काढलेलं होतं आणि ते कर्ज फेडण्यासाठी सगळे पैसे वडिलांच्या खात्यावर जमा करायचे. काही दिवस नवरा अजिबात बोलला नाही, पण काय झालं की अचानक त्याची नोकरी गेली. आपण बघतोय की लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये खूप लोकांना बेरोजगार व्हावं लागलं आणि ही लॉकडाऊनच्या परिस्थितीतलीच गोष्ट आहे म्हणून सांगते तुम्हाला की त्याची नोकरी गेली अचानक आणि मग घरामध्ये खूप आर्थिक ताण निर्माण व्हायला लागले आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आता काही जबाबदारी तू घे. तर ती म्हणाली नाही, माझ्या आई वडिलांनी मला आतापर्यंत शिकवलेलं आहे, त्यांनी सगळा खर्च केलाय आणि त्याच्यामुळं त्यांचं जे कर्ज आहे ते मी फेडणार. अरे पण परिस्थिती काय आहे आता घरातली, तर काही दिवस तरी तू जबाबदारी घेतली पाहिजे. पण मग ती जबाबदारी घ्यायला तयार नाही. ही एक झाली आर्थिक स्वातंत्र्याबाबत. दुसरं असं आहे की आपण स्वातंत्र्य आणि स्पेस जे म्हणतो आपण की एकमेकांच्या मध्ये थोडंसं अंतर पण पाहिजे. आता स्पेस पण याच्या सोबतच जोडून येतं म्हणून आपण त्याच्याबद्दल पण विचार करूया की स्पेस असणं म्हणजे काय की बाबा आपली बायको कुठे जाते काय करते हे तिचं तिनं ठरवावं. पण मग समजा जर की आपल्या नवऱ्याने स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि म्हणून तिनं जर कुठेही वेळ घालवत असेल किंवा काही विवाहबाह्य संबंध पण याच्यातनं काही निर्माण झाले, तर मग ती स्पेस कुठेतरी अडचणीची निर्माण होते. म्हणजेच काय की जे स्वातंत्र्य दिलेलं असेल, मग नवऱ्याने बायकोला दिलेलं असेल किंवा बायकोनी नवऱ्याला दिलेलं असेल, तर ते स्वातंत्र्य, ती स्पेस आपण त्याची सीमारेषा पण ठरवून घ्यायला हवी. नाही तर काय होतं की मग आपण विवाहबाह्य संबंध जे आपण बघतो की ते खूप निर्माण होत आहेत सध्या आणि खूप केसेस आमच्याकडे पण येतात तसे, की असं का होतं की स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातली सीमारेषाच ओळखलेली नसते. हे झालं पती पत्नींच्या नात्यांमधलं. कुटुंबातल्या नात्यांमध्ये पण आपण बघूया की आई वडिलांनी मुलांना समजून घ्यायला हवं. मुलं तरुण झाल्यानंतर त्यांना थोडंसं स्वातंत्र्य द्यायला हवं. प्रत्येक वेळेला त्यांच्या गोष्टीत लक्ष घालायला नको असं आपण म्हणतो की असा एक ट्रेंड आहे आता की मुलांचे मित्र व्हायला पाहिजे आई वडिलांनी. हे बरोबर आहे सगळं, म्हणून स्वातंत्र्य दिलेलं आहे. पण आपली मुलगी कुठे जाते आणि काय करते
याच्यावर जर पालकांचं लक्ष नसेल, आपली मुलं काय कोणाच्या संगतीमध्ये जात आहेत, तर मग हे स्वातंत्र्याचा स्वैराचार कधी होतो हे कळत नाही आणि मग स्वैराचारामुळं खूप अडचणी कुटुंबामध्ये निर्माण होतात. म्हणून प्रत्येकाने आपलं स्वातंत्र्य हे योग्य पद्धतीनं स्वीकारायला हवं आणि योग्य पद्धतीनं जपायला पण हवं. हे जर स्वातंत्र्य एकमेकांना दिलं तर स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातली सीमारेषा पण ओळखून घ्यायला हवी. मला सर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? नाही, स्वातंत्र्य हे ऍब्सोल्यूट नसतं. म्हणजे आताही सुप्रीम कोर्टने म्हटलंय की प्रायव्हसी इज नॉट अ ऍब्सोल्यूट राईट. ऍब्सोल्यूट राईट म्हणजे काय, की मला जर माझ्या जोडीदारांनी स्वातंत्र्य दिलेलं आहे तर ते स्वातंत्र्य देताना माझ्या काही जबाबदाऱ्या पण आहेत. म्हणजे मला फक्त हक्क नाहीये, हक्काबरोबर मला जबाबदाऱ्या पण दिलेल्या आहेत. जर का मी माझ्या तरुण मुलीला पार्टीला जाऊन दिलं तर याचा अर्थ मी तिला स्वैराचार करायला परवानगी देत नाहीये. मी तिला स्वातंत्र्य देतोय की हो तू पार्टीला जा, पण जबाबदारी सांभाळणं हे त्या मुलीची जबाबदारी आहे. की तिने तिथे कोणाबरोबर जायचं, तिने कुठलं अन्न खायचं, काय सेवन करायचं, कोणाबरोबर जायचं, आपले मित्र कसे आहेत, आपण काही व्यसनाच्या अधीन जातोय का, ही जबाबदारी त्या स्वातंत्र्याबरोबर येते. म्हणजे स्वातंत्र्य हे ऍब्सोल्यूट नाहीये आणि ही गोष्ट बऱ्याच वेळेला नात्यामध्ये विसरली जाते आणि त्यामुळे मग अडचणी निर्माण होतात. म्हणजे माझ्या जोडीदारांनी मला रात्री कितीही वाजेपर्यंत फिरायला परवानगी दिली, याचा अर्थ मी त्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून रात्री कितीही वाजता घरी येणं, घरातली कामं न करणं, घरामध्ये काही योगदान न करणं, हे स्त्री पुरुष दोघांनाही लागू होतं. हे नाहीये. मला स्वातंत्र्य काय दिलेलं आहे की मला काही काम आहे त्याच्यामुळे मला रात्री उशीर होतो म्हणून मला स्वातंत्र्य दिलंय की किती वाजता घरी आलं तर चालेल, पण मला काम नसेल तर मी ते स्वातंत्र्य उपभोगायचं नाहीये. मी घरी यायचंय आणि माझ्या कुटुंबाबरोबर वेळ घालवायचा, कुटुंबाला मदत करायची, कुटुंबाबरोबर वेळ घालवायचा. तर ही जबाबदारीची जाणीव देऊन जर स्वातंत्र्य दिलं तर त्या स्वातंत्र्याला अर्थ आहे. जबाबदारी नाकारून फक्त स्वातंत्र्य उपभोगायचं त्याला स्वैराचार म्हणतो. मग तो स्वैराचार नात्यामध्ये येऊ शकतो, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर मध्ये येऊ शकतो आणि कुठल्याही बाबतीत येऊ शकतो. त्यामुळे स्वातंत्र्य जबाबदारीने स्वीकारणं हे महत्वाचं आहे, कारण ते जर नाही स्वीकारलं तर मग बंधनं यायला लागतात. म्हणजे जर का एखाद्या जोडीदाराने दुसऱ्या जोडीदाराला रात्री उशिरापर्यंत यायला परवानगी दिली का, तर त्या जोडीदाराला रात्री काम करायला लागतं त्याच्यामुळे. पण त्या स्वातंत्र्याचा जर जबाबदारीने त्या जोडीदारांनी उपभोग घेतला नाही तर मग दुसरा जोडीदार त्या विरुद्ध आंदोलन करतो किंवा त्याच्या विरुद्ध जातो आणि तिथे तेढ निर्माण होते की तू रात्री येतो, 11 वाजता येतो, पण तू दारू पिऊन येतो. मी दारू प्यायला तुला उशिरा यायला परवानगी दिलेली नाहीये. मी 11 वाजता यायला परवानगी का दिली, कारण तुला काम आहे. तर स्वातंत्र्य आणि त्याची जबाबदारी याची जाणीव होणं माझ्या मते जास्त महत्वाचं आहे. बरोबर आहे. मॅडम एक प्रश्न आहे, विवाहपूर्व समुपदेशनामध्ये पती पत्नी मधील लैंगिक संबंध याच्याविषयी मार्गदर्शन करणं आवश्यक आहे आणि ते केलं जातं का? मला वाटतं सर सांगतील याच्याबद्दल जास्त. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या समाजामध्ये लैंगिकता हा शब्दच किंवा सेक्स हा शब्द उच्चारला की लोक घाबरून जातात. आणि सेक्स ही गोष्ट आपण दोनच पद्धतीने बोलतो. एक म्हणजे त्याची थट्टा करत काहीतरी घाणेरडे व्हॉट्सअप वरती, फेसबुक वरती जोक टाकून किंवा गपचूप एकदम हळू आवाजात आपल्या मित्रमैत्रिणींशी बोलत. स्पष्टपणे वैज्ञानिक दृष्ट्या आणि योग्य प्रकारे कोणीच याविषयी बोलत नाही. आणि मग होतं काय की जी लोक लग्न करायला तयार झालेली असतात त्यांना लग्नानंतर आपलं लैंगिक सहजीवन कसं साकारायचं याच्याबद्दल कोणीच सांगत नाही. लग्नामध्ये कुठली साडी घालायची, कुठली थीम ठेवायची, फोटोशूट कसा करायचा हे सगळं सांगितलं. पण ती धामधूम संपल्यावरती जेव्हा नवरा बायको आपल्या बेडरूम मध्ये जातात तेव्हा काय करायचं हे कोणीच सांगत नाही. आणि मग ह्याच्यामध्ये हे वेगवेगळे निर्माण होतात. जसं मगाशी मी म्हणलं की प्रेमविवाह होता
त्यांच्या अगोदरही संबंध आले, लग्नानंतरही संबंध आले, पण लग्नानंतर त्या मुलाला वाटलं की तिचं ही कुमारिका नाहीये किंवा व्हर्जिन नाहीये. का? कारण त्याच्या मनात गैरसमज होता की संबंध आल्यावरती प्रत्येक स्त्रीला प्रचंड रक्तस्राव आणि प्रचंड त्रास होतो. हा गैरसमज आहे. हा गैरसमज जर दूर करायचा असेल तर त्याच्यासाठी त्या दोघांचं विवाहापूर्वी आपण लैंगिकतेविषयी चर्चा करणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून त्या दोघांना आपल्या एकमेकांकडून काय अपेक्षा आहेत, आपले गैरसमज काय आहेत ह्याची व्यवस्थित जाणीव होते. त्याचबरोबर लैंगिक सहजीवन कसं साकारायचं हे त्यांना समजतं. कारण लग्नाचं सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ना ती म्हणजे की लैंगिक सहजीवन. लैंगिक सहजीवन लग्नाचा पाया आहे आणि जोपर्यंत पाया मजबूत नाही तोपर्यंत बाकीच्या सगळ्या गोष्टी सपशेल खोट्या ठरतात. त्यामुळे विवाहापूर्वी लैंगिकतेविषयी चर्चा करणं फार महत्वाचं. बऱ्याच वेळेला असं वाटतं की लैंगिकतेविषयी चर्चा करायची म्हणजे काय, की लैंगिकतेविषयी चर्चा करायची म्हणजे काय, तर आपल्याला फक्त त्या 2 मिनिटाच्या शारीरिक संबंधांविषयी बोलायचं नाही. ते 2 मिनिटाचे शारीरिक संबंध महत्वाचे आहेत, पण त्याचबरोबर त्यांचं एकंदर एकमेकांबद्दलचं प्रेम, एकमेकांची आपुलकी, एकमेकांचं सामाजिक भान, त्याचबरोबर स्वतःला आणि दुसऱ्याच्या शरीराला आदर करून हे लैंगिक संबंध कसे ठेवायचे ह्याची शिकवण देणं फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर हे जेव्हा आपण लैंगिक संबंधांबद्दल बोलतो त्यावेळेला एकमेकांच्या अपेक्षा, मुलं कधी पाहिजे, मुलं पाहिजेत की नकोय, किती वर्ष पाहिजेत, मग ती जर टाळायची असेल तर त्याच्यासाठी कुटुंब नियोजन काय करायचं, या सगळ्याविषयी आपण बोलतो. त्यांच्या आहाराविषयी बोलतो, त्यांच्या व्यायामाविषयी बोलतो, त्यांच्या शारीरिक स्वच्छतेविषयी बोलतो. म्हणजे केवळ 2 मिनिटाच्या संबंधाविषयी नाही तर आपण ह्या अनेक पैलूंबद्दल बोलतो, जेणेकरून त्यांचं लैंगिक सहजीवन आपल्याला साकारता येतं. एक प्रश्न मी आता वाचला म्हणून मध्ये रिपीट झालं की विवाहपूर्व समुपदेशन लग्न करायचं ठरवल्यावर करायचं का लग्न जमल्यावर करायचं. तर आता ह्याच्यामध्ये 2 भाग आहेत. जेव्हा आपण लग्न करायचं ठरवतो त्यावेळेला जे समुपदेशन करतो ते थोडंसं वेगळं असतं. म्हणजे काय, एक उदाहरण देतो. माझ्याकडे एक 20-21 वर्षाची मुलगी आलेली होती आणि तिच्या मनात होतं की आपल्याला लग्न करायचं. तिचे आई वडील म्हटले हो लग्न करायचं. ते जेव्हा वधूवर सूचक मंडळात त्यांनी नाव घातलं तेव्हा सगळे म्हटले अरे 20च वर्षाची नको, खूप लहान आहे, खूप लहान आहे. आणि तिला जी स्थळं यायला लागली त्या स्थळांचं वय जे होतं ते 27, 28, 29, 30 वर्षाचं होतं. कारण 20, 21, 22 वर्षाची मुलं तिच्या वयाची लग्न करायलाच तयार नव्हती आणि सगळी स्थळं मोठी होती. मग अशा वेळेला ती इतकी डिप्रेस झाली की अरे माझं वय तर 20 आहे आणि 27 वर्षाच्या मुलाशी मला नाही लग्न करायचं, मला 22, 21, फार फार तर 23 वर्षाच्या मुलाशी करायचं. तर मग त्यावेळेला तिचं समुपदेशन त्या पद्धतीने करायला पाहिजे. लग्न जमल्यावरती मग त्या दोघांचंही समुपदेशन करणं महत्वाचं आहे. सो हे 2 वेगळे भाग आहेत. लग्न जेव्हा आपण करायचं ठरवतो तेव्हा आपण ते लग्न का करतोय, आपल्या अपेक्षा काय, आपला जोडीदार कसा पाहिजे याविषयी क्लॅरिटी मिळण्यासाठी आपण समुपदेशन करतो. आणि लग्न जमल्यावरती मग त्या दोघांचं एकत्रितपणे आपण समुपदेशन करतो. अरे मॅडम याविषयी तुम्ही थोडंसं अजून एक मला सांगायचं होतं की लैंगिक समुपदेशन कधी करून घ्यावं असाही प्रश्न तो त्याच्यामध्ये होता की लग्नाच्या आधी का लग्नानंतर. तर याच्यामध्ये असं आहे की ज्यावेळेला तुम्ही सर सांगितलं की लग्न करायचं ठरवल्यानंतर प्रत्येकाने खरं तर आपली स्वतःची शारीरिक तपासणी आधी करून घ्यावी की आपल्यामध्ये काय म्हणजे वैगुण्य आहे का किंवा शारीरिक काही कमतरता आहेत का हे प्रत्येकाने स्वतःला तपासून बघा. आणि त्याच्यानंतर मग ज्या वेळेला आपल्याला लग्न ठरतं, आपलं एखादं स्थळ बघितलेलं असतं, तर ज्या वेळेला दोन्हीकडची पसंती येते, हे आपण आधीच सगळं बोलून चालत नाही की आम्हाला असं असं समुपदेशन करून घ्यायचंय, तर मग आपल्याला लवकर स्थळ मिळेल की नाही अवघड होऊन जातं. म्हणून जर का दोघांनी म्हणजे दोघांची पसंती आलेली आहे, आता लग्न करायचंय आपल्याला, पण एकमेकांशी कसं वागायचं आहे, मग याच्यामध्ये की इतर पण समुपदेशन आलं आणि त्याच्याच बरोबर लैंगिक समुपदेशन आलं.
मग लैंगिक समुपदेशनामध्ये लग्नाच्या अगोदर सुद्धा की एकमेकांच्या ज्या समज गैरसमज असतील तर ते दूर करण्यासाठी की शारीरिक तपासण्या आणि त्याच्याबरोबरच लैंगिक समुपदेशनाचं एक सेशन तरी घेणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे काही बऱ्याच लोकांना असं वाटतं की याची काय गरज आहे, या सगळ्या गोष्टी आम्हाला माहितीच आहेत, पण असं होत नाही आणि त्याच्यातनंच खूप सारे वाद नंतर निर्माण होतात. म्हणजे जी काही आकडेवारी आम्ही काढलेली होती त्याच्यामधल्या 40% केसेसमध्ये की लैंगिक काही अडचणी असल्यामुळं किंवा मॅरेज कन्झुमेट झालेलं नाहीये किंवा त्याच्या शारीरिक संबंधांमध्ये अडचणी झाल्या आणि त्याच्यामुळं वाद निर्माण झाले असे एक 40% कुटुंब होती. मध्यंतरी आम्ही एक स्टडी केला होता त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळं विवाहपूर्व समुपदेशनामध्ये लैंगिक समुपदेशन हा भाग आहेच आहे आणि तोही योग्य पद्धतीने हाताळला जावा असं मला वाटतंय. राहुल, अजून काही लग्न प्रश्न असतील तर घेऊया, नाहीतर मग काही गोष्टी आम्हाला ज्या सांगायच्या त्या आम्ही सांगू. चालेल चालेल. डॉक्टरांसाठी प्रश्न आहे, पती पत्नीचे लैंगिक नातेसंबंध कसे आहेत याचा कौटुंबिक नातेसंबंधावर परिणाम होतो का? सगळ्यात बेसिक आपला प्रश्न आहे हा माझ्या मते. आपण लग्न करतो का? तर बऱ्याच वेळेला जेव्हा आपण लग्न का करतो हा प्रश्न विचारतो तेव्हा प्रत्येकाचं मत येतं की जोडीदार पाहिजे, मला कोणतरी कायम माझ्यासाठी अवेलेबल पाहिजे, माझी काळजी घेणारा पाहिजे, मला पैसे पुरवणारा पाहिजे, मुलं बाळ पाहिजेत, आई वडिलांची काळजी घ्यायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी लग्नामध्ये पाहिजे असतात, पण या सगळ्या गोष्टी लग्न न करता पण मिळू शकतात. म्हणजे ह्या गोष्टी एक मित्र पण देऊ शकतो ना. मग आपण लग्न करतो का? तर लग्न आपण बेसिकली करतो स्त्री पुरुषांमधल्या शारीरिक संबंधांना सामाजिक मान्यता देण्यासाठी. कारण ही जर सामाजिक मान्यता मिळाली नाही तर मग ते लैंगिक संबंध स्वैरविचारामध्ये बदलतात, ते अनैतिक होतात. आणि त्यामुळे लग्नाचा जर पाया म्हणलं तर लग्नाचा पाया हा लैंगिक सहजीवन आहे. त्या पती पत्नीमधलं लैंगिक सहजीवन हा लग्नाचा पाया आहे. आणि हा पायाच जर का मजबूत नसेल तर मग इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत याचा काहीही उपयोग राहत नाही. त्यामुळे लैंगिक सहजीवन हे अतिशय महत्वाचा भाग आहे. पण दुर्दैवाने आपण त्याबद्दल बोलत नाही. मगाशी जसं मॅडम म्हणल्या की फॅमिली कोर्टमध्ये 40% केसेसमध्ये कुठेतरी लैंगिक विसंवाद होता. पण त्याचं एक दुसरं स्टॅटिस्टिक्स मॅडमनी सांगितलं नाही, ते म्हणजे की 1% कमी केसेस ह्या जेव्हा डायव्होर्ससाठी आल्या तेव्हा त्याच्यामध्ये लैंगिक विसंवाद हा मुद्दा मांडलेला होता. कारण लैंगिकतेविषयी बोलणं म्हणजे तेरी बी चूप मेरी बी चूप, तू पण नाही बोलायचं मी पण नाही बोलायचं. आणि त्यामुळे लैंगिकतेबद्दल जरी अडचणी असल्या, लैंगिक विसंवाद जरी असला तरी पण त्याविषयी ना नवरा बोलतो ना बायको बोलते, इतर सगळ्याविषयी बोलतात. माझी बायको दिसायला चांगली नाही, ती स्वयंपाक चांगलं करत नाही, माझी सासू त्रास देते, नवरा मला कमवून देत नाही, नवरा माझी काळजी घेत नाही, हे सगळी वरची गोष्टी ऍड होतात आणि त्याच्यासाठी डायव्होर्स फाईल केलं जातं. पण मूळ कारण लैंगिक विसंवाद जो आहे तो विसंवाद बाजूला ठेवला जातो. आणि त्यामुळेच लैंगिक सहजीवनाविषयी चर्चा करणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. सर, तुम्ही मुद्दा मांडलेला अत्यंत योग्य आहे, बरोबर आहे सगळा. म्हणजे कौटुंबिक नात्यावर सगळे परिणाम होतातच पती पत्नींच्या संबंधांवर. पण अजून एक मला प्रश्न आहे जो तुम्हाला विचारायचा आहे मला, की ज्या केसेस आपल्याकडे येतात आमच्याकडे समुपदेशनासाठी, तर पूर्वी लैंगिक संबंध खूप चांगले होते किंवा एकमेकांशी खूप चांगल्या पद्धतीने वागत होते, खूप प्रेम होतं एकमेकांवर, 1-2 मुलं झालेली आहेत आणि मग नंतर मात्र जोडीदारापैकी एकाला असं वाटायला लागतं की नको हे, किंवा काही वेळेला तोचपणा पण येतो आणि त्याच्यामुळे सुद्धा खूप म्हणजे की विवाहबाह्य संबंध निर्माण झाल्याचे आम्ही बघतोय आणि तशाही केसेस खूप यायला लागलेल्या आहेत. अर्थात दोघांचे मध्ये रिलेशनशिप नसते असंही नाहीये, म्हणजे पती पत्नींचं पण चालू आहे, तरी सुद्धा काही व्यक्तींना बाहेर जावं असं का बरं वाटतं? एक सेक्सॉलॉजिस्ट म्हणून तुमचा काय अभ्यास आहे याच्यावर, तो सांगा. नाही, बेसिकली काय होतं माहिती का मॅडम, की प्रत्येकाला नाविन्य पाहिजे असतं. म्हणजे जेव्हा 1, 2, 5, 10, 15 वर्ष होतात लग्नाला, तेव्हा लैंगिक संबंधांमध्ये देखील एकसुरीपणा येतो, तोचपणा येतो.
म्हणजे आपण आपल्या जोडीदाराला त्याच पद्धतीने स्पर्श करतो, त्याच पद्धतीने आपण एकमेकांबरोबर शारीरिक संबंध ठेवतो, त्याच पद्धतीने आपण एकमेकांशी बोलतो आणि तो एकसुरीपणा जो आहे तो बऱ्याच वेळेला त्या लैंगिक संबंधांमध्ये अडचण ठरतो. त्यामुळे जेव्हा लग्नाला काही वर्ष होतात, काही दिवस जातात, त्यावेळेला दोघांनीही त्या लैंगिक संबंधांमध्ये काहीतरी नाविन्य आणणं हे फार महत्वाचं आहे. अगदी साधी गोष्ट घेऊयात. जर का आपले रोज लैंगिक संबंध दरवेळेला रात्रीच येत असतील, तर एखाद्या वेळेला वेगळ्या वेळेला जर ते आले तर त्याच्यात नाविन्य येऊ शकतं. जर अंधारातच येत असतील तर लाईट लावून जर का आले तर त्याच्यात नाविन्य येऊ शकतं. एका केसमध्ये मी एकदम खूप छोटासा एक्सपेरिमेंट केला होता. म्हणजे काय, तर तो नवरा बेडच्या उजव्या बाजूला झोपायचा आणि बायको डाव्या बाजूला झोपायची. जवळजवळ गेले 8-10 वर्ष. त्यांना फक्त सांगितलं की तुमची जागा बदला. म्हणजे नवरा जो उजव्या बाजूला झोपतो त्याने डाव्या बाजूला झोपायचं, बायको डाव्या बाजूच्या ऐवजी उजव्या बाजूला झोपते. ह्याच्याने झालं काय, तर आपल्याच पार्टनरला आपण ज्या हाताने स्पर्श करायचो तो हात बदलला आणि त्याच्यामध्ये नाविन्य आलं, स्पर्श बदलला, स्पर्शाची अनुभूती बदलली आणि ते नाविन्य आल्यामुळे त्या दोघांनाही त्या लैंगिक संबंधांमध्ये रस वाटायला लागला. पण हा एकसुरीपणा आपल्यामध्ये आला, म्हणजे जसं आपण म्हणलं की गृहीत धरलं जातं, म्हणजे घरकामामध्ये जसं गृहीत धरलं जातं तसंच आपण आपल्या जोडीदाराला लैंगिक संबंधांमध्ये पण गृहीत धरतो. बरोबर. बऱ्याच वेळेला जर का मला इच्छा नसेल तर मी माझ्या जोडीदाराला सांगत पण नाही की मला आज इच्छा नाहीये, कारण गृहीत धरलं जातं. मला इच्छा आहे म्हणजे माझ्या जोडीदाराने ती इच्छा पूर्ण करायलाच पाहिजे, मग त्याची इच्छा असो अथवा नसो. पण इथे कुठेतरी संवादाला महत्व आहे आणि हा संवाद जर का नसेल तर मग एखादा जोडीदार बाहेर हे सुख बघायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून विवाहबाह्य संबंध निर्माण होतात. नाविन्य हा एक खूप महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे की ज्याच्यामुळे विवाहबाह्य संबंध निर्माण होतात. तर एकमेकांच्या विचारांचा पण आदर केला पाहिजे. तुम्ही जे म्हणालात की खरं तर म्हणजे थोडंसं नाविन्य आणणं, असं या सगळ्या ज्या गोष्टी करायला पाहिजेत आपण, त्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्या जर समजून घेतल्या ना तर अडचणी निर्माण होणार नाहीत. एक प्रश्न जो आला, जसं मॅडम म्हणल्या की, तर एक प्रश्न खूप छान आहे, सेक्सची भाषा कुठली असावी? खूप छान प्रश्न आहे, मला खूप आवडला. आपण जे संवाद म्हणतोय ना, तर संवाद म्हणजे आपल्याला असं वाटतं की मी माझ्या जोडीदाराला शब्दांनीच बोललं पाहिजे. तर संवाद फक्त शब्दांचा नसतो. संवाद म्हणजे शब्द पण असतात, आपल्या शरीराची भाषा पण असते, आपण कुठल्या पद्धतीने वागतो ते पण असतं, आपली वागणूक त्याच्यात येते, आपले कपडे येतात, आपली वर्तणूक येते, आपण कुठल्या पद्धतीने आपल्या जोडीदाराशी बोलतो हे पण महत्वाचं असतं. भाषेला महत्व नाहीये, मग ती मराठी आहे का हिंदी आहे का इंग्लिश आहे याला काही फरक पडत नाही. भाषा हा एक भाग आहे, पण त्याचबरोबर आपली शारीरिक जी भाषा आहे ती पण ह्याच्यामध्ये खूप महत्वाची आहे. त्यामुळे आपल्या जोडीदाराशी सुसंवाद साधण्यासाठी आपली बॉडी लँग्वेज, आपले शब्द, आपले उच्चार, आपली वागणूक, आपली वर्तवणूक या सगळ्याचा मेळ जर का आपण चांगल्या पद्धतीने घातला तरच त्या गोष्टीला सुसंवाद म्हणता येईल. म्हणजे मगाशी असं म्हणलं की एखाद्या जोडीदाराला इच्छाच नाहीये संबंध ठेवायची आणि दुसऱ्या जोडीदाराने जबरदस्ती केली, तर ह्याच्यामध्ये त्या दोघांचीही चूक असू शकते. म्हणजे ज्यांनी जबरदस्ती केली तोही चुकीचा आहे आणि ज्या व्यक्तीला इच्छा नाहीये त्यांनी आपल्याला इच्छा का नाहीये ही गोष्ट आपल्या जोडीदाराला सांगितली नाही आणि ती सांगायची कशी यालाही एक पद्धत आहे. म्हणजे दरवेळेला जर का मी म्हणलं की माझी इच्छाच नाही, तर याचा अर्थ की एकतर मला माझ्या जोडीदारामध्ये रसच नाहीये किंवा मला काहीतरी शारीरिक किंवा मानसिक अडचण आहे ज्याच्यामुळे मला संबंध ठेवायचे. मग त्याच्यासाठी माझं आणि माझ्या जोडीदाराचं दोघांचं समुपदेशन करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. पण त्याच्यासाठी त्या दोघांनी एकमेकांशी चर्चा करणं महत्वाचं आहे. दरवेळेला संबंधांसाठी नाही म्हणणं हे पण चूक आहे आणि
इच्छा नसताना जोडीदारावरती जबरदस्ती करणं हे पण चूक आहे. पण आपल्या दोघांनी आपला जो व्ह्यू पॉइंट आहे हा एकमेकांसमोर मांडणं आणि तो योग्य पद्धतीने मांडणं हे फार गरजेचं आहे. मी जर का आज काम करून खूप दमलोय आणि नाही शक्य नाही, मला आत्ता गादीवर पडल्यावर फक्त झोपायचंय, काहीही करायचं नाहीये, पण माझा जोडीदार आज त्याला काम नाहीये आणि त्याला इच्छा आहे संबंध ठेवायची, मग मी जर का माझ्या जोडीदाराला व्यवस्थितपणे समजून सांगितलं की आज मी इतकं काम केलं त्याच्यामुळे खरंच आज मला खूप दमणूक झालेली आहे, आपण काय करू शकतो, आजच्या ऐवजी आपण मे बी सकाळी मी थोडीशी 2-4 तास झोप काढल्यावर मग आपण एकत्र आलो तर मला पण त्याच्यामध्ये आनंद मिळेल, मी पण तुला छान साथ देऊ शकेन, जेणेकरून आपल्या दोघांचाही आनंद द्विगुणित होईल, दोघांनाही समाधान मिळेल. ह्या पद्धतीने जर आपण बोललो तर आपला जोडीदार आपल्यावर जबरदस्ती करणार नाही, आपण आपली इच्छा आपण व्यवस्थितपणे सांगू शकतो. त्यामुळे जोडीदारांमध्ये सुसंवाद असणं हे फार महत्वाचं आहे. भाषा महत्वाची नाही, एकंदर आणि सर मला असं वाटतं की प्रत्येकाची लव्ह लँग्वेज पण वेगळी असते. म्हणजे काही लोकांना फक्त स्पर्शातून प्रेम कळतं, काहींना बोलून दाखवावं लागतं. म्हणजे बऱ्याच वेळेला काही जणी अशा येतात की माझा नवरा मला कधी आय लव्ह यू म्हणतच नाही, पण अरे तो बाकीच्या काय गोष्टी करतो तेही बघा. आपल्या जोडीदाराची लव्ह लँग्वेज कोणती आहे हे जोडीदारांनी ओळखायला हवं. हे मात्र खरं की तिला कशात आनंद मिळतो आहे, की तिला फक्त एखादी भेटवस्तू दिली आणि त्याच्यात आनंद मिळाला का, तिला जवळ मिठीत घेतलं म्हणून तिला आनंद मिळाला, हे आपल्या जोडीदारांनी ओळखायला हवं. आणि मला असं वाटतं लग्नानंतर काही दिवसातच दोघांनाही एकमेकांची भाषा ही कळायला लागते आणि कळायला हवी. जर कळत नसेल तर आपण कुठेतरी चुकतोय हे बघायला हवं. त्यामुळे आपल्या जोडीदाराची लव्ह लँग्वेज कोणती आहे हे ओळखून घ्या आणि ती जर ओळखली तर नात्यातली गोडी ही नक्कीच वाढत राहील. राहुल सर मगाशी जसं म्हणलं की काम केल्यामुळे खूप दमलोय, खूप थकवा आलेला आहे, पण थकवा आला तरी आपल्या जोडीदाराला मिठीत घेऊन जर का आपण बसलो तर त्याच्यासाठी काहीच करायची गरज नाही ना. ती गोष्ट पण आपल्या जोडीदाराला खूप समाधान, खूप आनंद देणारी असेल. त्याच्याशी 2 गोडाचे शब्द बोलले तरीही होऊ शकेल. म्हणजे आज जे आपण बोलतोय नात्यातील गोडवा, तर तो नात्यातील गोडवा जर का आपल्या ऍक्शन्स मधून, आपल्या वर्तवणुकीतून आपण जर का जाणवून दिला तर त्याच्यासाठी पूर्ण शारीरिक संबंध यायची गरज पण नाहीये. आणि ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे की दोघांनी एकमेकांच्या शरीराचा आणि मनाचा आदर राखणं. दोघांनी एकमेकांना रिस्पेक्ट तर द्यायलाच पाहिजे, त्यांचा आदर राखला पाहिजे. आणि आपल्या शरीराचा, आपल्या जोडीदाराच्या शरीराचा जर आपण आदर राखला तर आपण कधीही आपल्या जोडीदाराला वाईट बोलून दूर करणार नाही. सर आपण इथं 2 प्रश्न घेऊयात, सलग 2 प्रश्न असे आहेत, ते एकमेकांशी निगडीत आहेत की विवाहपूर्व आणि विवाहानंतर समुपदेशन गळी उतरत नाहीत, लोकांच्या पचनी पडत नाहीत ही संकल्पना, आणि ते विवाहपूर्व आणि विवाहानंतर समुपदेशन घेण्याची लोकांची अजिबात इच्छा नसते, त्यासाठी काय करता येईल, आणि लग्न यशस्वी होणं यासाठी पत्रिका पाहणं महत्वाचं आहे का? घेऊयात आपण एक एक प्रश्न, त्याच्यावर सलग आहेत ते प्रश्न आणि एकमेकांशी निगडीत आहेत. पहिलं पत्रिकेचा प्रश्न मी घेते, कारण का पत्रिका बघणं हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा, विश्वासाचा प्रश्न आहे. पत्रिका बघायची की नाही हे आपण आधीच ठरवा. कारण जर पत्रिका बघायची आहे तर मग बघून करा. मग दोघांनाही सांगा की तुमचा विश्वास आहे ना पत्रिकेवर, मग बघा. पण जर आपला विश्वास नाहीये तर मग त्या फंदात पडू नका. म्हणजे हा ज्याच्या त्याच्या विश्वासाचा प्रश्न आहे. हे पत्रिका बघावीच किंवा बघू नये असं आम्ही काही सांगणार नाही. हा ज्याचा त्याने ठरवायचा प्रश्न आहे. कारण प्रत्येक शेवटी ज्योतिष हे पण शास्त्र आहे, त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा हे प्रत्येकाने ठरवायचं आहे. पण पत्रिकेतले सगळे गुण जमले म्हणजे आपलं सगळं जमतच असं नाही. कारण अगदी 36 गुण जमलेले सुद्धा 36चा आकडा व्हायला वेळ लागत नाही, हे आम्ही पाहतोय. त्यामुळं पत्रिका ही कागदावर जमण्यापेक्षा ही मनावर जुळलेल्या पत्रिका हे खूप महत्वाचं आहे. की मन एकमेकांशी जुळतंय का,
आणि म्हणून मी नेहमी कार्यक्रमात सांगत असते की मेड फॉर इच अदर कोणी नसतं, तर मोल्ड व्हावं लागतं. म्हणजे काय की लग्न झाल्यानंतर मग लग्नापूर्वीचं समुपदेशन आवश्यक आहे का, लग्नानंतरचं समुपदेशन आवश्यक आहे का, तर ज्याला एकमेकांना समजून घेणं जमलेलं आहे त्यांना काही समुपदेशकाकडे जायची वेळ येईलच असं नाहीये. परंतु काही वेळेस ही एकमेकांना समजून घेण्यामध्ये अडचणी निर्माण होतात की कसं बरं समजून घ्यावं. लग्नाच्या आधी काय अडचणी येतात की समजा 3-4 स्थळं बघितलेली आहेत आणि त्यातल्या 2-3 मुली आवडल्यात, पण नक्की कोणाशी लग्न करायचं हे मला कळत नाहीये. मग कुठल्या मुलीला मी होकार देऊ, कुठल्या मुलीशी माझं जास्त जमेल, आणि या संदर्भामध्ये जर संभ्रम अवस्था निर्माण झालेली असेल तर नक्कीच समुपदेशकाची मदत घ्यावी आणि तिथे समुपदेशकांशी म्हणजे त्यांचं मार्गदर्शन घेऊन मग आपल्याला कुठल्या स्थळाला होकार द्यायचा हे ठरवता येईल तुम्हाला. हे झालं विवाहपूर्व समुपदेशनाचं. त्याचबरोबर की मला खूप काही अडचणी आहेत, नंतर सुद्धा माझ्यावर या जबाबदाऱ्या आहेत, पण मी या बायकोला समजून सांगू का नको. आता एक उदाहरण तुम्हाला सांगते की एक स्थळ माझ्याकडे आलं होतं, त्या मुलीला थोडासा एक मायनर प्रॉब्लेम होता, म्हणजे की काही तिला संधिवाताचा त्रास व्हायचा हिवाळ्याच्या मध्ये. आणि मग ती म्हणाली की नाही, मी या गोष्टी लग्नाच्या आधी सांगणार नवऱ्याला, आणि हे जर सांगितलं नाही तर उगीच त्याची फसवणूक होईल ना, म्हणून मी या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. मग आलेल्या प्रत्येक स्थळाला पत्रिका वगैरे जमली की लगेच सांगायचे की नाही, हिला असा असा त्रास आहे, आणि मग सगळीकडनं तिला नकार यायचा. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी लक्षात यायला लागल्या की असं का बरं होतंय, कोणती गोष्ट कोणत्या वेळेला सांगायची हे पण लक्षात घ्यायला हवं. ज्या वेळेला मग तिला सांगितलं मी की पत्रिका जमू दे, तुमचं एकमेकांशी बोलणं होऊ दे, तुला लग्नाच्या आधीच सांगायचं ना सांग. संधिवात किंवा ज्या वेळेला फक्त हिवाळ्यामध्ये तुला ऍथलेटिक्सचा हा त्रास होतो आहे, तर हा काही तुझ्या लग्नामध्ये अडचणी आणणारा त्रास नाहीये. सांगायला हवं, नक्की बरोबर आहे. पण ज्या वेळेला तुमचं एक दोन वेळा एकमेकांशी बोलणं होईल आणि मग तू त्याला सांगशील तर मग या गोष्टी तो समजून घेईल. आणि मग तसं की आधी 10-12 स्थळांचा नकार आला आणि मग ती खूप फ्रस्ट्रेट झाली होती की आता माझं लग्न होणारच नाही असं तिला वाटायला लागलं. मग तिला मी काही गोष्टी समजून सांगितल्या की ठीक आहे, तू एक 2-3 तुमच्या मीटिंग्स होऊ देत आणि मग तू सांग, लग्नाच्या आधीच सांग, पण हे थोडस वेळ आली की सांग. मग तसं पत्रिका जमली, एकमेकांना पसंती कळवली, लग्न कसं ठरवायचं या संदर्भात सुद्धा बोलणी करायची होती, आणि मग तेव्हा ते भेटले, तेव्हा तिनं सांगितलं, तेव्हा तो म्हणाला ठीक आहे, काय हरकत नाहीये, प्रत्येकाला काहीतरी अडचणी असतातच ना, या काही तुझ्या फार मोठ्या अडचणी नाहीयेत. कारण त्या वेळेला काय झालं होतं की तो इन्व्हॉल्व्ह झाला होता तिच्यामध्ये, त्याला समजलं होतं की तिचे बाकीचे सगळे गुण खूप चांगले आहेत, मग ही गोष्ट खूपच मायनर आहे, मग याला इग्नोर करायला हरकत नाही. किंवा चष्मा आहे, चष्म्याचा नंबर कधी आहे, किती आहे हे सांगायचंय. हे तुम्ही पहिल्याच भेटीत आधीच सगळ्या गोष्टी सांगितल्या तर मग अडचणी निर्माण होतात. या सगळ्या गोष्टी विवाहपूर्व समुपदेशनामध्ये होतात. आता विवाहानंतर काय होतात बघा अडचणी, की एकमेकांना समजून घेताना काही गोष्टी होत आहेत, असं की काही वाद निर्माण होत आहेत, आणि मग आमचं आम्ही मिटवू असं वाटतं की हिच्या नातेवाईकांना बोलवा, तिच्या नातेवाईकांना, त्याच्या नातेवाईकांना बोलवा, आणि मग सगळे नातेवाईक एकत्र येतात. मग मुलाकडचे लोक मुलाचीच बाजू घेतात, मुलीकडचे लोक मुलीचीच बाजू घेतात, आणि मग काय होतं की वाद वाढत जातात जास्त. मग त्याच्यामध्ये कोणीतरी कायदेशीर सल्ला देतं की बाबा ती थोडस काहीतरी रुसून रागून माहेरी निघून गेलीये, तर चल पाठव नोटीस, आणि नोटीस पाठव, आणि मग ती येईल नांदायला, मग तिला नांदायला घेऊ आपण. आणि याच्यामुळं काय होतं की नात्यामध्ये कुठेतरी कायदा येतो. मग काय, पोलीस चौकीमध्ये आपण कंप्लेंट करू, तिथं तक्रार निवारण कक्ष आहे आणि तिथं तक्रार निवारण होईल, पण नाही, अशी वेळ आपल्यावर येऊ नये याच्यासाठी थोडंसं काउन्सिलरची मदत घेणं हे खूप गरजेचं आहे. आणि मग विवाहानंतरचं समुपदेशन हा सुद्धा गरजेचा भाग आहे. फक्त वाद निर्माण झाल्यावरच समुपदेशकांकडे जावं असं नाहीये. जर असं लक्षात यायला लागलं की कुठेतरी काहीतरी खटकतंय बरं का, की जी गोडी आपल्या नात्यांमध्ये होती तर ती कुठेतरी कमी झाली आहे असं वाटायला लागलंय, नवऱ्याच्या वागण्यामध्ये काहीतरी बदल झालाय, बायकोच्या वागण्यामध्ये काहीतरी बदल झालाय, तर अशा वेळेला छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा ज्या असतात तर तिथे मार्गदर्शनाची गरज असते. तर तिथे सुद्धा जर आपण गेलो आणि तिथे जर काही गोष्टींचा सल्ला वेळेवर घेतला
तर बरं होईल. मध्ये मी काय झालं होतं की माझ्या दातांचा काही प्रॉब्लेम होता आणि म्हणून मी डॉक्टरांच्याकडे गेले होते की मला थोडंसं ट्रीटमेंट करून घ्यायची आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमचं जे दाढ आहे ती खूपच डॅमेज झाली आहे आणि आता ती दुरुस्त होणं शक्यच नाही. त्यामुळे आता ते काढून टाकण्याशिवाय पर्याय नाहीये. तर तेव्हा मी त्या डॉक्टरांना म्हटलं की तुमचं आणि आमचं काम सारखंच आहे. कारण काय आहे की ज्या वेळेला खरंच वाचवण्याची वेळ असते त्यावेळेला कोणीही तुमच्याकडे येत नाही. तसंच होतं आमच्यामध्ये पण, आमच्याकडे सुद्धा, की नाती वाचण्याची जेव्हा वेळ असते ना तेव्हा कोणी येत नाही आणि अगदी तुटायच्या वेळेस येतात की ते दुरुस्त करणं पण अवघड होऊन जातं. आणि म्हणून मी म्हणते नेहमी की नात्याला सुद्धा सर्व्हिसिंगची गरज असते. गाडी आपण सर्व्हिसिंग का करून घेतो? की ती बिघडली, बंद पडली तेव्हाच सर्व्हिसिंगला टाकतो का? तर नाही. आपण गाडी खूप चांगली चालावी, तिनं चांगलं ऍव्हरेज द्यावं म्हणून आपण वारंवार सर्व्हिसिंग करून घेतो. नात्यामध्ये सुद्धा तसंच आहे की कुठंतरी बिघडतंय, की सासू माझ्याशी नीट बोलत नाहीये, काहीतरी सुनेला माझं खटकतंय, तर काय बरं? कारण आपल्या चुका आपल्याला नाही समजत. तर अशा वेळेला आपण जर एखाद्या तज्ञाची मदत घेतली तर आपल्याला नक्कीच मार्गदर्शन मिळू शकतं. मग मला काहीतरी मानसिक आजार आहे आणि मला कुठेतरी मी कमी आहे म्हणून समुपदेशकाकडे जायचं, तर हे असं नाहीये. आणि हा अवेअरनेस निर्माण होण्यासाठीच सकाळ सोशल फाउंडेशन हे अशा प्रकारचे वेबिनार का घेतंय, वेगळ्या प्रकारचं समुपदेशनावर काम का करते, तर हा अवेअरनेस निर्माण व्हायला पाहिजे. तर हे नात्यांचं सर्व्हिसिंग जर वारंवार झालं तर नात्यातला गोडवा हा कायम राहील. जरी काही खडे आले त्याच्यातले तरी हळूच अलवार ते आपल्याला वेचून बाहेर काढता येतील आणि पुन्हा त्या नात्यामध्ये छान कसं होईल आणि ते नातं समृद्ध कसं होईल या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करता येईल. बरोबर मॅडम. याच्यामध्ये एक मला ऍड करावंसं वाटतंय गरड सर. हो, बोला सर. बऱ्याच वेळेला जेव्हा लोक समुपदेशनासाठी येतात तेव्हा त्यांना असं वाटतं की समुपदेशक आपल्याला सल्ला देणार, मार्गदर्शन करणार, उपदेश करणार, या सगळ्या गोष्टी करतील आणि आपल्याला आपल्या समस्येमधून दूर करतील. पण त्याचबरोबर समुपदेशनाची एक दुसरी जबाबदारी असते की त्या दोन्ही जोडीदारांमध्ये संवाद साधून द्यायचा, त्यांच्यामध्ये चर्चा घडवून आणायची. बऱ्याच वेळेला समुपदेशकाला काहीच करायला लागत नाही, कारण त्या दोघांनी एकमेकांशी चर्चाच केलेली नसते. समस्या असते, दोघांना इंडिव्हिज्युअली माहितीये की समस्या आहे, पण त्या दोघांनी त्या समस्येविषयी एकमेकांशी चर्चा केलेली नसते. आणि ती चर्चा घडवून आणण्यासाठी एक कोणतरी त्रयस्थ व्यक्ती लागते, जी त्रयस्थ व्यक्ती समुपदेशक असते. आणि अशी जर आपण चर्चा त्या दोघांमध्येच घडवून आणली तर ते त्यांचाच स्वतःचा सल्ला घेतात, ते स्वतःच एकमेकांना मार्गदर्शन करतात, स्वतःच एकमेकांना उपदेश करतात आणि त्यांच्या समस्येमधून दूर पडतात. आणि त्यामुळे एक त्रयस्थ समुपदेशक हा एक फॅसिलिटेटरची भूमिका बजावतो. म्हणजे तो ऍक्च्युली त्या दोघांमध्ये संवाद घडवून आणण्यासाठी काम करतो, त्याला काहीच वेगळं करायला लागत नाही. आणि ही गोष्ट प्रत्येकाने जेव्हा आपण समुपदेशनासाठी जातोय तेव्हा लक्षात घ्यायला पाहिजे की समुपदेशक म्हणजे कोणी उपचार करणारी व्यक्ती नाहीये, तर तो आपल्यातच संवाद घडवून आणणार आहे. आपल्या ज्या समस्या आहेत त्या एकमेकांशी शेअर करणार आहे आणि आपणच आपल्याशी चर्चा करून या समस्येवरती उकल काढणार. त्यामुळे समुपदेशनाला जाताना घाबरून जाण्याची गरज नाही. आपण कुठल्या सायकॅट्रिस्टकडे जातोय असं नाही, कोणी आपल्याला उपदेश करणार आहे असं नाही. आणि त्यामुळे समुपदेशनाविषयी जागरूकता निर्माण होणं फार महत्वाचं आहे. म्हणजे हो, बरोबर आहे. फक्त सर, तुम्ही जे म्हणालात की समुपदेशन हे उपचार नाहीत, पण खरं तर हे उपचार आहेत असं माझं म्हणणं आहे. कारण ज्या वेळेला की त्या दोघांमधले संवाद निर्माण होत नाहीत, कुठेतरी अडतंय, की मग त्याचा इगो आड येतोय किंवा तिचा इगो आड येतोय आणि मग एकमेकांशी बोलणंच होत नाहीये. कारण खूप अशा केसेस असतात की बायको निघून गेलीये माहेरी आणि ती म्हणते की तू न्यायला ये तर मी येते, आणि तो म्हणतो की तू जशी गेलीस तशी परत ये तर मी तुला घेतो. आणि इथे काय होतं की कुणी बोलायचं, सुरुवात कुठून करायची हाच प्रश्न निर्माण होतो. मग समुपदेशक काय करतात की त्यांच्या अभ्यास करतात की का वाद निर्माण झालेले आहेत, का बरं ती व्यक्ती अशी वागती आहे, आणि मग त्या व्यक्तीमध्ये त्यांनी स्वतः बदल घडून आणण्यासाठी काही मार्गदर्शन, काही उपचार म्हणजे समुपदेशन उपचार हे केले जातात आणि त्याच्यातनं सुद्धा बदल होतात.
काही वेगवेगळ्या थेरपीज असतात, पण त्या नंतर असतात. खूप अगदी वाद वाढलेले. आता तुमच्या लाईनमध्ये की तुम्ही सर्जरी केव्हा करता, की जेव्हा खूप गरज असेल तेव्हा सर्जरी असते. जर काय औषधाने तुम्हाला ते बरं करता येत असेल किंवा तुमच्याशी बोलतं, तर असं जिथे उपचारांची गरज आहे तिथे उपचार केले जातात. जिथे फक्त मार्गदर्शनाची गरज आहे, जिथे नुसते दिशा दाखवण्याची गरज आहे, तिथे समुपदेशक हे दिशा दाखवतात. जिथे गरज असेल तिथेच उपचार केले जातात, पण ते सुद्धा काही वेळेला गरजेचे असतात. नाही, उपचार मी या अर्थी म्हणलं होतं की बरेचसे जण माझ्याकडे मी डॉक्टर असल्यामुळे ते वैद्यकीय उपचार घ्यायला येतात आणि त्यांना असं वाटतं की समुपदेशनासाठी येऊ नये का, कारण हे आपल्याला काहीतरी गोळ्या औषधं इंजेक्शन सांगतील आणि त्यामुळे औषध देणार. अगदी बरोबर. तर समुपदेशक हा बेसिकली उपचार करतो, तो सायकोलॉजिकल उपचार करतो, तो त्यांच्या मनावर उपचार करतो. या पद्धतीने मला नात्यात तडजोड गरजेची असते का, आणि तडजोड केलेले नाते टिकते का? नात्यामध्ये तडजोड ही गरजेची असतेच. फक्त तडजोड ही केव्हा करायची हे पण आपल्याला ठरवून घ्यायला लागेल. तर मोडू नये म्हणून होणारी जोड म्हणजे तडजोड, असं मी म्हणेन. की एखादी नातं जर खूप तुटायला आलेलं आहे आणि ते तुटू नये म्हणून एकमेकांना समजावून घेणं, एकमेकांना सांभाळून घेणं म्हणजे तडजोड. सगळ्या काही गोष्टी माझ्या मनासारख्या होणार नाहीत, मग तिथे की तुझ्याही मताचा मी आदर करेन आणि माझ्या काही गोष्टी मी सोडून देईन म्हणजे तडजोड. काही गोष्टी त्याच्या म्हणण्याप्रमाणे चालणं, काही गोष्ट तिच्या म्हणण्याप्रमाणे चालणं, हे दोघांनी एकमेकांना पॅरलल चालणं म्हणजे तडजोड. आणि तडजोडीशिवाय तर संसार होतच नाही. सगळ्या गोष्टी एकसारख्या कशा मिळतील, नाही मिळणार. आणि म्हणून मी म्हणजे सरांचं पण आपण ऐकून घेऊ, पण शेवटी मी एक कविता वाचून दाखवणार आहे की नाते टिकवताना काय करायला पाहिजे. पण तडजोड ही खूप गरजेची आहे. ही प्रत्येक नात्यामध्ये, प्रत्येक नातं म्हणजे सासू सुनांचं नातं असू देत, सासरा जावई नातं असू देत, बहीण भावाचं नातं असू देत, तर कुठल्याही नात्यामध्ये आपल्या मनासारख्या सगळ्या गोष्टी नाही घडत. मग दुसऱ्यांच्या मतांचा आदर करून त्याला योग्य होईल किंवा त्याला आनंद मिळेल असं वागणं म्हणजे तडजोड. तर ही तडजोड ही महत्वाची असते. फक्त काही वेळेला की तडजोड ही टोकाला जाते, तर अशी टोकाची तडजोड करू नये. म्हणजे काही वेळेला इतकं असह्य झालेलं असतं एकमेकांच्या सोबत राहणं की त्याचे परिणाम हे खूप शरीरावर पण होतात, मनावर पण होतात, मुलं असतील तर मुलांवर पण होतात, की अगदीच बिलकुलच जोडीदार समजून घेत नाहीये. आणि तिथे राहणं जर अशक्य झालेलं असलं आणि तरीही तडजोड करून राहती आहे, तर मग ती तडजोड उपयोगाची नाही. खूप प्रयत्न केलेले आहेत एकमेकांना समजून घेण्याचे, पण जर दुसरी व्यक्ती बिलकुलच बदलायला तयार नसेल, तर त्या ठिकाणी आपलं आयुष्य असंच वाया घालवणं हेही योग्य नाही. मग अशा वेळेला हे नातं शांतपणे वेगळं होणं ही सुद्धा एक तडजोड असते. म्हणजे फक्त एकत्र यायला पाहिजे, एकत्र राहूनच तडजोड होते असं नाहीये. तर एकमेकांच्या आनंदासाठी काही वेळेला वेगळं सुद्धा व्हावं लागतं, ही सुद्धा एक प्रकारची तडजोडच आहे. त्यामुळं आपल्या नात्यांमध्ये कटुता का निर्माण झालेली आहे, कुठली तडजोड कधी करायची, कुठलं टोक केव्हा ताणायचं, हे आपल्याला ठरवून घ्यावं लागेल. आणि जर योग्य तडजोड असेल ती, तर संसारासाठी योग्य असेल, ती तडजोड आपल्याला करायला हवी. सर तुम्ही सांगा. मला थोडंसं याच्याबद्दल बोलावंसं वाटतं तडजोडीबद्दल. तडजोड ही बोला. आपल्या मनाला मारून नाही व्हायला पाहिजे. म्हणजे आपले जे काय प्रिन्सिपल्स आहेत, आपली जी तत्व आहेत, त्या तत्वांना पूर्णपणे मारून काही जण तडजोड करतात. तर म्हणजे बऱ्याच वेळेला बायकांचं असं होतं की नवरा दारू पितो, मी तडजोड करतोय, तो सिगरेट पितो, मी तडजोड करतोय, तो पैसे घरात मला व्यवस्थित देत नाही, मी तडजोड करते, तो घरात लक्ष घालत नाही, मी तडजोड करते, मी तो कसाही वागतो, त्याचे बाहेर संबंध आहेत, मी तडजोड करते. तर या प्रत्येक बाबतीत जर का एकच व्यक्ती तडजोड करत असेल, तर ते नातं कधीच टिकणार नाही. तडजोड ही माझ्या मते दोघांकडून व्हायला पाहिजे. म्हणजे दोघांनी एकमेकांना
समजून घेऊन ती गोष्ट करायला पाहिजे. आणि आपल्या जी तत्व आहेत त्या तत्वांना मोडून तडजोड करणं उपयोगाचं नाही. मग जसं मॅडम म्हणल्या की जर का एकच व्यक्ती तडजोड करत असेल आणि दुसरी व्यक्ती बिलकुलच नसेल, तर मग समुपदेशकाचं हेही दुसरं काम आहे की त्या दोघांचं नातं अगदी समोपचाराने जर वेगळं करता आलं तर तेही समुपदेशकाचंच काम आहे. की त्या नात्यामध्ये जर एकच व्यक्ती तडजोड करत असेल, दुसरी करायलाच तयार नसेल, तर ते नातं वेगळं करणं, ते तोडणं आणि ते तोडताना दोघांनाही कुठली क्षती न होणं, हे देखील समुपदेशकाचं एक काम आहे असं मला वाटतं. कारण प्रश्न खूप आहेत लोकांचे, कारण प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे हा. कुटुंब हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पण तरी आता मी काही टिप्स तुम्हाला द्यायच्या आहेत जाता जाता, की आपला विषय हा जो होता की आपलं नातं समृद्ध करण्यासाठी आणि नात्यातला गोडवा टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे. तर एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, एकमेकांच्या अपेक्षा काय आहेत हे समजून घेतलं पाहिजे, एकमेकांशी संवाद साधला पाहिजे. त्याचबरोबर की एकमेकांच्या गुणांचं कौतुकही केलं पाहिजे. समजा नवऱ्यानी एक खूप छान वस्तू घरामध्ये आणली आज, आणि ते जर बायकोने सांगितलं की अरे तू मी न सांगता तू आणलीस ना, की मला हे खूप आवडलं, तर याच्याबद्दल सुद्धा एक ऍप्रिसिएशन देणं, कौतुक करणं हे खूप महत्वाचं असतं. त्याचबरोबर समजा पत्नीनं एखादा स्वयंपाक म्हणजे छान पदार्थ केला आणि नवऱ्याने तोंड भरून त्याचं कौतुक केलं की अरे खरंच संक्रांत आहे आणि गुळाची पोळी तू केली आहेस आणि खरंच गुळाची पोळी खावी तर तुझ्याच हातची, तुझ्याशिवाय मला दुसरी कुठली पोळी आवडत नाही, म्हणायला काय हरकत आहे, म्हण न बाबा. तर त्याच्यामुळे तिलाही थोडासा उत्साह निर्माण होईल की मी काहीही अजून करेन याच्यासाठी. नाहीतर काय होतं की जे आपण म्हंटल की गृहीत धरू नका एकमेकांना, कारण स्वयंपाक करणं हिचंच काम आहे आणि ती करतेय, त्याच्यात काय मोठं, सगळ्याच बायका करतात. पण सगळ्याच बायका करतात, पण तू हा पदार्थ खूप छान केलास असं जर तिचं कौतुक केलं तर तिला ते खूप छान वाटतं आणि मन भरून ती काही गोष्टी अजून करते. तसंच पती पत्नी एकमेकांना कौतुक करणं हे खूप महत्वाचं आहे. एकमेकांना काही शब्द उच्चारणं, बोलणं, काही स्पर्शातून सांगणं हे पण महत्वाचं आहे. त्याचबरोबर की कुठली गोष्ट कधी सांगायची हेही ठरवून घ्यायला हवं. समजा नवरा कामावरनं दमून आलेला आहे, ऑफिसमधनं तो आलाय, ऑफिसमध्येच काहीतरी कटकटी झाल्यात आणि घरात आल्याबरोबर बघ तुझी आई अशी, आणि मग असंच जर सांगायला आणि तक्रारी करायला सुरुवात केली की हे संपले ते संपले, तुम्हाला लक्षच द्यायला नको, मुलांच्याकडे लक्षच द्यायला नको, मुलांची परीक्षा आलेली आहे, या सगळ्या गोष्टीकडे मी किती लक्ष देणार, म्हणून नवरा आल्याबरोबर किंवा नवरा ऑफिसला जातानाच जर ती बाई बडबड करत असेल तर त्याला तिची कटकट वाटेल. त्याच्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टी सांगायच्या त्या केव्हा सांगायच्या हेही ठरवून घ्या, की तो निवांत आहे, तो ऐकू शकतो आपला, आणि मग तिथे वाद होणार नाही. खरं तर लग्न प्रौढ झाल्यानंतर आम्ही म्हणतो असं की लग्न थोडंसं प्रौढ झालं की एकमेकांना काय आवडतं हे एकमेकांना समजायला लागतं. तुम्ही एक ऑब्झर्व करा की काही दिवसांनी नवरा बायको एकमेकांसारखे दिसायला पण लागतं, असं आपण म्हणतो. हा गमतीचा भाग सोडून द्या, पण खरोखर एकमेकांचे गुण अवगुण काय आहेत हे एकमेकांना समजायला लागतं. की माझा नवरा कधी चिडणार आहे, माझी बायको कधी चिडणार आहे, तिला कधी आनंद होणार आहे, हे एकमेकांना समजतं. तसंच सासू सुनांना सुद्धा समजतं की आपल्या सुनेला कशात आनंद आहे, सासूला कशात आनंद आहे. मग या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या तर मग नात्यातला गोडवा टिकेल ना आपला, किंवा त्याच्यामधल्या ज्या कटुता आहेत त्या हळूवार आपण बाजूला सोडवायला पाहिजे. एकमेकांना मानसिक आधाराची गरज असते. समजा की ऑफिसमधून सून आपली दमून आली आहे आणि सासूनी ती स्वतःहून चहा, एक कप चहाचा दिला की बाई ग दमली आहेस तू, घे चहा तू आणि नंतर कामाला सुरुवात कर, तर तिला छान वाटतं की आपल्या सासूनी स्वतःहून आपल्यासाठी काहीतरी केलेलं आहे. तुला आज वेळ नाहीये ना, मी करते, हे ओटा सगळं मी आवरेन, तू जा, मी पाहीन सगळ्या गोष्टी, तिला पण खूप आनंद होतो. आपल्या सासूला काही गोष्टी आवडतात म्हणून ऑफिसमधनं येता येता काही गोष्टी ती घेऊन आली सासूसाठी, तर सासूलाही सून ही आपली मैत्रीण वाटेल आणि मग काही सुखदुःखाच्या गोष्टी त्याही एकमेकांशी बोलू शकतील. तर ह्या सगळ्या गोष्टी, ह्या ज्या टिप्स आहेत ना, ह्या आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. प्रसंगानुसार प्राधान्यक्रम बदलायला पाहिजेत आपल्याला, की आपल्याला मुलांना कधी वेळ द्यायचा आहे, आपल्याला बायकोला कधी वेळ द्यायचा आहे, आपल्याला आई वडिलांना कधी वेळ द्यायचा आहे. खरं तर ही सगळी नाती जपायची आहेत एखाद्या पुरुषाला, पण आपल्या बायकोला कधी समजून घ्यायचं आणि आपल्या आई वडिलांना कधी समजून घ्यायचं, ही वेळ पण आपण साधायला पाहिजे.
म्हणजे ही जे म्हणतो आपण की तारेवरची कसरत ही खरंच जमली पाहिजे. आणि ही जर जमली तर मग नाती ही म्हणजे चांगला गोडवा त्याच्यामध्ये निर्माण होईल. एक छोटीशी कविता मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. आणि एक पुस्तक आहे डॉक्टर सागर पाठक आणि मी लिहिलेलं आहे लग्नाचा GPS, की त्याच्यामध्ये आता सगळ्या गोष्टींची उत्तर आम्ही नाही देऊ शकलो, पण तुम्हाला त्या पुस्तकांमध्ये नक्कीच वाचायला मिळेल विवाहपूर्व समुपदेशनासाठी आणि विवाहानंतरचं पहिलं वर्ष साधारणपणे की कसं एकमेकांशी वागायला पाहिजे हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर एक अर्थ नात्यांचा म्हणून एक पुस्तक आहे. तर हे पण आपण जरूर वाचा, की हे पण सकाळ प्रकाशनचीच दोन्ही पुस्तकं आहेत की याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. एक तर नाती टिकवताना काय केलं पाहिजे हे थोडक्यात मी एक छोट्याशा कवितेमधून सांगते की कौटुंबिक नाती टिकवताना नेमकं काय करायचं. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नसतंच, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नसतंच आणि साच्यात बसवावं असं काहीच नसतं. सारं काही आपल्यालाच ठरवावं लागतं. आज तुम्ही म्हणाल की हा वेबिनार झालाय आणि आम्हाला सांगितलंय असंच आता मी वागणार आहे आणि हा वेबिनार झाल्याबरोबर मी बायकोला माझ्या आय लव्ह यू म्हणणार आहे, तर ती म्हणेल बहुतेक काहीतरी फिरलेलं दिसतंय याचं. तर असं नाहीये की साच्यात बसवावं असं काही नसतं. आपल्या जोडीदाराला आपण समजून घ्यावं, एकमेकांजवळ मोकळं व्हावं लागतं, अनुभवांचं शेअरिंग करावं लागतं, साऱ्यांनाच सामावून घ्यावं लागतं. केव्हा समजावून घ्यायचं आणि केव्हा रागवायचं, केव्हा रुसायचं आणि केव्हा हसायचं, सारं काही आपल्यालाच ठरवावं लागतं. कुटुंबात सारं काही आपल्या मनासारखं कधीच घडणार नाही. कुटुंबात सारं काही आपल्या मनासारखं कधीच घडणार नाही, तरीही सगळं स्वीकारावं लागतं, बदलांना सामोरं जावं लागतं. खरं तर आपली भूमिका आपणच ठरवायची आणि आपली नाती आपणच जपायची. आपली नाती आपणच जपायची. आपण जर सर्वांनी असं ठरवलं की माझी नाती मी जपणार आहे आणि या 2021 मध्ये माझं कुटुंब आनंदी कुटुंब असा जर तुम्ही संकल्प केला की माझ्या कुटुंबामधला आनंद कसा जपायचा हे मी ठरवेन. माझी बायको रागवलीये, माझी बायको रुसलीये, तर तिला कसं समजवायचं हे मी ठरवेन. माझा नवरा रुसून बसलेला आहे, त्याला काही गोष्टी नाही समजत आहेत माझ्या, तर माझं मन मी त्याच्याजवळ कसं मोकळं करणार हे मी ठरवणार आहे. आणि याच्यासाठी जर मला मदत लागली तर मी नक्कीच समुपदेशनाची मदत पण घेणार आहे. मला सगळ्या गोष्टी ह्या चांगल्या व्हायला पाहिजेत, यासाठी जे काही करता येईल माझ्या कुटुंबासाठी तसा मी प्रयत्न करेन आणि माझं नातं हे जपण्याचा प्रयत्न मी स्वतः करेन. अशी सुरुवात स्वतःपासून करूयात आणि मग नक्कीच तुम्ही बघाल की काय बदल होतोय. सागर सर, तुम्हाला काही सांगायचंय? मॅडम, खूप छान सेमिनार झाला. खूप वेगवेगळे प्रश्न आले. मला फक्त एकच सगळ्यांना विनंती करायची आहे की नक्कीच या दीड तासामध्ये आपल्याला सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीत. जो व्हॉट्सअप ग्रुप माझ्यामध्ये गरड सरांनी चालू केलाय, त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही सगळेजण जॉईन व्हा. त्याच्यामध्ये तुमचे प्रश्न नक्की तुम्ही टाका. त्याचबरोबर त्याच्यामध्ये स्मिता जोशींचाही नंबर आहे, माझाही नंबर आहे. तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करा, जेणेकरून आपल्याला या विषयावरती अजून चर्चा करता येईल. इंडिव्हिज्युअल काही कोणाला काउन्सिलिंग पाहिजे असेल तर देखील या नंबरवरती आपल्याला करता येईल. आणि सगळ्यात शेवटी मी सकाळ माध्यम समूहाचं, सकाळ सोशल फाउंडेशनचं आभार मानतो की त्यांनी इतकं छान व्यासपीठ आपल्याला दिलं. आज खूप जण जॉईन झाले होते. गरड सरांनी खूप छान ऑर्गनाईज केलं, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद, सकाळचे धन्यवाद. आणि जे कोण सगळे पार्टिसिपेंट्स आज या वेबिनारला जॉईन झाले त्यांचे सगळ्यांचे मनपूर्वक मी धन्यवाद मानतो. थँक्यू. सर्वप्रथम डॉक्टर सागर पाठक सर आणि स्मिता जोशी मॅडम या दोघांचेही मी मनापासून सकाळ सोशल फाउंडेशनच्या वतीने आणि सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आभार व्यक्त करतो की रविवार असून आपण बहुमूल्य वेळ काढून या वेबिनार मध्ये मार्गदर्शन केलेले आहे. आणि तसेच इतर सर्व सहभागी सभासदांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी त्या सर्वांनी या वेबिनारला सहभागी होऊन विविध प्रकारचे प्रश्न विचारले आणि यापुढेही अशा नवनवीन विषयावर आम्ही वेबिनारचे आयोजन करणारच आहोत आणि आपल्याला ही संधी उपलब्ध करून देणार आहोत.
पुन्हा एकदा सर्व मार्गदर्शकांचे आणि सर्व सहभागी सभासदांचे सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.